ऐका ना, आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट डोसा. फक्त आणि फक्त 10 मिनिटामध्ये हा डोसा बनवून तयार होतो. त्याच्यासोबत बटाट्याची भाजी आणि लाल चटणीसुद्धा आपण बघणार आहोत. बनवायला अतिशय सोपं आहे. नाही आपल्याला फर्मेंटेशन करायचं आहे, नाही आपल्याला खूप जास्त वेळ भिजत ठेवायचं आहे. झटपट बनवून तयार होतो. फक्त काही मिनिटांमध्ये सकाळच्या घाईसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. सगळ्यात आधी तर एक बाउल घेतलेले आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप इतकं तांदूळ ॲड करायचं आहे. हे तांदूळ आधी आपण स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर 1 तासासाठी आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवायचे आहे. खूप जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाहीये. 1 तासभर जरी भिजत ठेवला तरी पुरेसं आहे. तर बघा तांदूळ धुवून झालाय, त्याच्यात 1 ग्लासभर पाणी ॲड केलं आहे. झाकण लावून आपल्याला 1 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. आता दुसरं बाउल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 कप इतकं रवा ॲड करायचा आहे. इथे मी बारीक रव्याचा वापर केलाय. तुमच्याकडे जो रवा अवेलेबल आहे तो रवा वापरा तुम्ही. त्यानंतर त्याच कपाने 1 कप इतकी दही ॲड करायची आहे. शेवटी आपल्याला मिक्सरमध्येच बारीक करायचं आहे, त्यासाठी रवा कोणताही चालतो. तर दही ॲड केल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे. तर बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावर झाकण लावते आणि 10 मिनिटासाठी फक्त भिजत ठेवायचं आहे. तांदूळ आपला छान भिजलेला आहे. तांदूळ मी 1 तासापूर्वी भिजत ठेवलेला आहे आणि रवा आणि दही जे आहे ना ते 10 मिनिटं आधी भिजत ठेवलेलं आहे. तर बघा तांदूळ छान भिजलेला आहे. तांदळातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचं आहे तांदूळ. आता त्याच्यामध्ये जे आपण दही आणि रवा भिजत ठेवलेला आहे तो पण ॲड करून घ्यायचा आहे. त्याला सुद्धा 10 मिनिटं झालेले आहेत. तर बघा छान इथे भिजलेला आहे. रवा जो आहे तो पूर्णपणे दह्याचं पाणी शोषून घेतलेला आहे. छान असा घट्टसर झालेला आहे दही आणि रवा. आता ते सुद्धा आपल्याला तांदळामध्ये ॲड करून घ्यायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आणि एकत्र हे आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्येच 1 कप इतकं पाणी ॲड केलेलं आहे. ज्या कपाने दही आणि रवा मोजलं त्याच कपाने 1 कप पाणी ॲड केलेलं आहे. मिक्सरला लावून छान बारीक करून घेतलेलं आहे, वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. जर तुम्हाला याच्यात थोडंसं इनो किंवा सोडा ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता, पण इथे मी अजिबात ॲड केलेलं नाही. प्लेन करून घेतलेलं आहे पूर्ण. आता छान ढवळून घेतलेलं आहे. आता हे बाजूला ठेवून घेऊया 10 मिनिटासाठी. आणि आता बाकीची तयारी करून घेऊया. तर बघा इथे एक मिक्सरचा पॉट घेतलाय. त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या ॲड केल्यात. 1 लसूण कळी ॲड केलेली आहे. अर्धा चमचा धने ॲड करायचा आहे. अर्धा चमचा जिरे ॲड करायचं आहे. मिक्सरला लावून छान जाडसर वाटून घ्यायचे. खूप जास्त बारीक नाही, जाडसर वाटायचं आपल्याला. तर इथे हिरवी मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे. आता एका पॅनमध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा चणा डाळ ॲड करायची आहे. अर्धा चमचा उडीद डाळ ॲड करायची आहे. 1 मिनिटापर्यंत फक्त परतून घ्यायचे. खूप जास्त वेळ भाजायचं नाही. त्याच्यामध्येच एक कांदा बारीक कट करून घेतलेला ॲड करायचा आहे. ते सुद्धा 1 मिनिटापर्यंत छान परतून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ पण भाजायचं नाही. फक्त 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं. बघा छान इथे परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्येच आपल्याला जे आपण हिरवी मिरचीचं वाटण तयार केलंय ना, तो ॲड करायचा आहे. इथे मी बटाट्याची भाजी बनवून दाखवते तुम्हाला. त्याच्यामध्येच आपल्याला कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे. जवळपास 10 ते 12 पानं असतील किंवा थोडी जास्त असतील. आता याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद ॲड करायचं आहे. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तेल खूप जास्त वापरायचं नाही बटाट्याच्या भाजीला. खूप कमी तेलामध्येच खूप छान भाजी तयार होते. त्यानंतर त्याच्यामध्ये ना बॉईल करून घेतलेले, उकडून घेतलेले बटाटे हाताने मॅश करून ॲड करायचे आहे रफली. तर बघा इथे मी 3 बटाटे घेतले. छान मोठ्या साईजचे बटाटे आहेत. ते रफली मॅश करून ॲड केलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटापर्यंत भाजीला छान परतून घ्यायचं. बघा किती सोपी भाजी आहे ना. तुम्ही एकदा हिरवं वाटण, जे हिरवी मिरचीचं वाटण तयार करून मी भाजी बनवली ना, तो वाटण तयार करून एकदा ही बटाट्याची भाजी बनवून बघा. भाजीची टेस्टच बदलून जाते आणि खूपच छान भाजी तयार होते. तर बघा इथे 3 ते 4 मिनिटापर्यंत भाजीला छान शिजवून घेतलेलं आहे आणि बघा इथे मी गॅस बंद केलेला आहे. जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही इथे भरपूर सारी या स्टेजवर कोथिंबीर ॲड करा. पण माझ्याकडे आज अवेलेबल नव्हती म्हणून मी कोथिंबीर ॲड केलेली नाहीये. तर आता मी सुद्धा करून घेतलेली आहे. तर बटाट्याची भाजी बनवून तयार झाली. आता पटकन एक लाल चटणी तयार करूया. त्याच्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे. 1 चमचा तेल ॲड करायचं आहे. अर्धा चमचा आपल्याला चणा डाळ ॲड करायचा आहे. अर्धा चमचा उडीद डाळ, 4 ते 5 लाल मिरच्या सुक्या, त्यानंतर 4-5 लसूण कळ्या, 1 कांदा मोठं-मोठं कट करून ॲड करायचं आहे. 2-3 मिनिटापर्यंत छान परतून घ्यायचं आहे सगळं. खूप जास्त वेळ भाजायचं नाही याला सुद्धा. आणि त्यानंतर 1 टोमॅटो, ते सुद्धा मी रफली कट करून घेतले छान मोठ्या-मोठ्या क्यूबमध्ये आणि ॲड करायचं आहे. 1 ते 2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं. तुम्ही ते बघू शकता मी खूप जास्त वेळ भाजलेला नाहीये. याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. इथे मी पाव चमचा इतकं मीठ ॲड करून घेतलेलं आहे.
अर्धा चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मिरची पावडर कमी जास्त करून घ्या. छान 2-3 मिनिटापर्यंत हे परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत टोमॅटो, कांदा सॉफ्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो जे आहेत ना, ते छान मॅश झालेले आहेत, म्हणजे सॉफ्ट झालेत. आता गॅस मी बंद करून घेतलेला आहे. आता हे आपण नाही का मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया. तर बघा ज्या पॉटमध्ये मी वाटण तयार केलेलं होतं मिरचीचं, त्याच्यामध्येच हे सुद्धा काढून घेणार आहे. बघा किती सोपी आहे ना आपली लाल चटणी बनवणं. तर आता मी काढून घेतल्यानंतर मिक्सरला लावून घेणार आहे आणि बघा आपली लाल चटणी बनवून तयार झालेली आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेते. तर बघा इथे मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता याच्यासाठी आपण एक सिंपलसा तडका तयार करून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर एक तडका पॅन ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल ॲड करायचं आहे, पाव चमचा मोहरी आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहेत. गॅस बंद करायचा आहे. इथे आपला एकदम सिंपल तडका बनवून तयार झालेला आहे. चटणीवर ॲड करून घेऊया. तर बघा इथे मी चटणीवर टाकून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं, आपल्याला खूप जास्त नाही. पण हलक्या हाताने थोडीशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे आपली लाल चटणी बनून सुद्धा तयार झालेली आहे. आता लगेच मी तुम्हाला गरम-गरम एकदम मऊ असा डोसा बनवून दाखवते तुम्हाला. तर बघा सगळ्यात आधी तर गॅसवर पॅन ठेवायचा आहे आणि पॅन छान गरम करायचा आहे. त्यानंतर पॅनला थोडंसं तेल लावायचं, टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर 2 ते 2.5 चमच इतकं बॅटर ॲड करायचं आहे बनवून घेतलेलं. जोपर्यंत वरची साईड पूर्णपणे ड्राय होत नाही तोपर्यंत डोसा छान शिजवून घ्यायचं. त्याच्यावरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डोसा काढून घ्यायचा आहे. डोसा आपण भाजत असताना गॅस फुल ठेवायचा आहे, कारण हा डोसा आहे. जर गॅस एकदम कमी राहिलं आणि तवा व्यवस्थित गरम झाला नाही, तर आपला डोसा चिपकून जातो, व्यवस्थित निघत नाही. तर बघा दुसरा डोसा सुद्धा पसरवून घेतलेला आहे आणि दुसरा जो डोस्याचा बॅटर ॲड करत असताना, पसरवत असताना तेल अजिबात लावायचं नाही. 1 ते 2 वेळेस असंच काम करायचं, त्यानंतर तेल लावून घ्यायचं. तर बघा इथे मी दुसरा डोसा छान पसरवून घेतला. वरची बाजू ड्राय झाल्यानंतर तेल लावून घेतलेलं आहे. इथे मी नरम डोसे बनवून तयार करणार आहे. जर तुम्हाला छान कुरकुरीत आवडत असेल, तर थोडं जास्त वेळ भाजून घ्या तुम्ही त्यांना. तर बघा आपला हा दुसरा डोसा सुद्धा बनवून तयार झालेला आहे. एकदम इन्स्टंट डोसा आहे, पण खायला अप्रतिम आहे. झटपट बनवून तयार होतो. सकाळच्या घाईमध्ये तर नक्कीच ट्राय करा. खरंच तुम्हाला आवडेल ही रेसिपी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी आवडली की नाही कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.